बघा सेकंड पिक्चर मध्ये काय सांगितलेलं आहे, वाटल्यास हे होमवर्क करा, होमवर्क करून नंतर मला दाखवलं तरी चालेल. सध्या लक्ष द्या. बघा सेकंड मध्ये काय दाखवलेलं आहे, टीचर इज आस्किंग स्टुडंट दॅट व्हॉट इज दॅट. दॅट इट मीन्स द थिंग इज फार फ्रॉम देम. थिंग ही जी वस्तू आहे ही वस्तू त्यांच्यापासून दूर आहे. बघा धीस मध्ये किती जवळ होती वस्तू आणि टीचरची ही वस्तू किती दूर आहे. टीचर इज शोईंग द थिंग, दाखवत आहेत त्या वस्तू त्यांच्या जवळ नाहीये, ती वस्तू दूर आहे. म्हणून टीचर काय वापरतात, लक्ष द्या, माईक ऑफ ठेवा, माईक ऑफ ठेवा सगळ्यांनी. टीचर बघा काय दाखवत आहे, वस्तू दाखवत आहे आणि टीचर पासून ही वस्तू दूर आहे. फर्स्ट पिक्चर मध्ये टीचरच्या वस्तू जवळ होती, व्हेरी नियर, बट इन द सेकंड पिक्चर द थिंग इज सो फार फ्रॉम द टीचर. टीचरच्या खूप दूर आहे सेकंड याच्यामध्ये वस्तू, म्हणून टीचर दाखवत आहे आणि मग प्रश्न विचारत आहे, व्हॉट इज दॅट. वस्तू खूप दूर असेल तर आपण दॅटचा वापर करायला पाहिजे. दिस केव्हा म्हणणार, ज्यावेळेस वस्तू खूप जवळ असेल त्यावेळेस आपण म्हणू शकू व्हॉट इज दिस आणि मग त्याचा आन्सर देऊ शकू. पण जर वस्तू दूर असेल तर आपण काय म्हणणार, व्हॉट इज दॅट. टीचर इज आस्किंग द क्वेश्चन टू देअर स्टुडंट. त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत आहे, व्हॉट इज दॅट. द स्टुडंट्स आर गिव्हिंग द आन्सर, दॅट इज अ बायसिकल. That is a bicycle. काय सेकंड समजून सांगत आहे, लक्ष द्या. When something is far from the teacher or far from us, आपण त्यावेळेस काय वापरणार आहे, व्हॉट इज दॅट. आपल्यापासून दूर एखादी गोष्ट असेल तर आपण विचारता काय म्हणणार, व्हॉट इज दॅट. टीचर यांना दाखवून विचारतोय वस्तूचं नाव काय आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सेकंड फर्स्ट जे आहे थिंग ती विचारतोय मी, क्वेश्चनचं आन्सर द्यायचं आहे. व्हॉट इज दॅट. व्हॉट इज दॅट. Is that door. That is door. Okay. Very good. What is that? विद्यार्थी खूप हुशार आहेत, लगेच आन्सर दिले की पटकन माईक ऑफ करतात. व्हेरी गुड, छान. काही काही विद्यार्थी चालू ठेवून देतात तसा, मग आवाज तो घुमतो, माझा आवाज क्लिअर येत नाही. नेक्स्ट आहे, व्हॉट इज दॅट. Is a fan. That is a fan. Very good. What is that? Sparrow is a bird. म्हणू शकता किंवा sparrow सुद्धा म्हणू शकता. That is a bird. That is a sparrow. Sparrow चं स्पेलिंग कुणाला येतं मला सांग. Sparrow. सांगा. SPRROW sparrow. Bird the spelling. Bird the spelling.
BIRD bird. हे काय आहे लास्ट? व्हॉट इज दॅट? What is that? Last thing. That is a window. Very good. Window to spelling WINDOW. Window. That is a window. Fan. FAN. Tree. 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 आता दिसते door. 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 Tree. Fan. bird. window. आता आपण याचे एक एक सेंटेन्स मी म्हणून घेतो, लक्ष द्यायचं आहे. What is that? That is a door. What is that? That is a tree. What is that? That is a fan. What is that? That is a bird. What is that? That is a window. Okay? बर. आता तुमच्याजवळ पण काही वस्तू असतील, मला प्रश्न विचारा. तुम्ही तुमच्याजवळ वस्तू दाखवून मला प्रश्न विचारायचा आहे बेटा. तुमच्याकडे काही वस्तू असतील तर मला स्क्रीनवर दाखवून विचारायचं, मी आन्सर देईल. नाहीतर मग मला वस्तू दाखवा, मी प्रश्न विचारतो. हा, थोडं समोर जर व्हॉट इज दिस म्हणायचं. दिस आहे ना. Very good. This is a pencil. हाँ बेटा. हाँ, this is a mobile. Very good. Thanks. आणखी बरं, एक काम. हो हो, आता सगळ्यांचा गोंधळ होतोय की नाही. एकेकाने नावं टाका आपल्या चॅट बॉक्स मध्ये, मग त्याला एकेकाला विचारतो मी प्रश्न. हा, व्हॉट इज दिस? दिस इज द बुक. मोरे. व्हेरी गुड. छान. बुक दाखवतो यांनी. व्हेरी गुड. आदित्य विचार. एकेकाने चॅट बॉक्स मध्ये नाव टाका, मी त्याला विचारतो. आदित्य विचार. हा, व्हॉट इज दिस असा प्रश्न विचार. दिस इज अ बुक. व्हेरी गुड. आणखी ऋषिकेश. ऋषिकेश. छान बेटा. व्हेरी गुड. बर, आता तुम्हाला मी विचारतो. ओके, सांगायचं आहे. हा, व्हॉट इज दॅट?
Very, very good. What is that? What is that? That is a blackboard. Very good. Ah, blackboard. What is that? What is that? Tube light. Very good. What is that? छान. सगळ्यांनी मस्त उत्तर दिले आणि छान सगळ्यांना समजलंय. दॅट आणि बर सगळ्यांनी हो बेटा. सगळ्यांनी माईक ऑफ ठेवा. आता माईक ऑफ करा बेटा सगळ्यांनी. हा हा बेटा सगळ्यांनी माईक ऑफ ठेवा. आता आता मी काय सांगतो बघा. छान समजलेलं आहे. व्हॉट इज दिस आणि व्हॉट इज दॅट. इफ आय एम शोईंग समथिंग. हा आता मी असं म्हटलं तुम्हाला व्हॉट इज दिस इज तर दिस अ पेन्सिल असं सांगायचं आहे. घरामधल्या पुष्कशा वस्तू आपण आपल्या आईबाबांना विचारायच्या. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस असं करून प्रश्न विचारायचे. क्वेश्चन विचारायचे घरी. व्हॉट इज दिस सगळ्या वस्तू दाखवायच्या घरामधल्या आणि क्वेश्चन विचारायचे आपल्या आईबाबांना. व्हेरी गुड. सगळ्यांनी छान दिलंय. आणि दॅट इज म्हणताना दुरून शो करायचं आहे. समजा आता मी तुम्हाला माझ्यापासून दूर आहे फॅन तर मी दॅट इज म्हणणार. व्हॉट इज दॅट तर तुम्ही देताना उत्तर देताना काय म्हणणार. दॅट इज अ फॅन. त्याप्रमाणे आपण म्हणायचं दॅट इज अ फॅन अँड दिस इज अ पेन्सिल. फरक लक्षात ठेवा बेटा. दिस इज अ पेन्सिल माझ्या खूप जवळ आहे. नियर. दिस इज अ पेन्सिल अँड दॅट इज अ फॅन. हा फरक लक्षात ठेवायचा बेटा सगळ्यांनी. दिस इज अ पेन्सिल and that is a fan. That is a tube light. This is a book. याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे. दिस आणि दॅट कुठे फरक पडतो हा लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. ओके समजलं सगळ्यांना. चला आता मॅथ्सचं काढा बेटा. मॅथ्स घेऊया पुन्हा आता. आणि माईक ऑफ ठेवायचे सगळ्यांनी म्हणजे माझा आवाज क्लिअर येत जाईल तुम्हाला. मॅथ्सचं काढा सगळ्यांनी आता. मॅथ्सचं काढा. तोपर्यंत मी आज प्रेझेंट कोण कोण प्रेझेंट आहे पाहून घेतो. चला प्रेझेंटिंग पाहून घेतली. कोण कोण प्रेझेंट आहे. आता लक्ष द्यायचं आहे. मॅथ्सचं बुक काढायचं आहे. व्यवस्थित क्लिअर पहा. या बुक मध्ये एक पिक्चर दिलेला आहे अँड याच्यावर काय विचारलेलं आहे. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली. या पिक्चर्सला तुम्हाला काळजीपूर्वक पाहायचं आहे. ऑब्झर्व करायचं आहे. अँड काउंट द ऑब्जेक्ट अँड राईट देअर नंबर. ऑब्जेक्ट काउंट करायचे आहेत आणि किती आले ते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू किती आलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. ठीक आहे. आता मी पहिली वस्तू तुम्हाला बरोबर पहा सगळ्यांनी.
पिक्चर ऑब्झर्व करा. ज्यांच्याकडे बुक असेल त्याने बुक मध्ये पहा, ज्यांच्याकडे बुक नसेल त्याने स्क्रीनवर पहा. माझ्या स्क्रीनवर बघा काय सांगतो आहे. याच्यामध्ये आता डॉल काउंट करायचे आहे. डॉल किती आहेत या पिक्चर मध्ये डॉल काउंट करा सगळ्यांनी. टाका बघ चॅट 1 आहे, 2 आहे, 3 आहे. चॅट बॉक्स मध्ये टाका. 1 आहे, 2 आहे, 3 आहे. 2 व्हेरी गुड. भक्ती अग्रांबरे. शुभ्राने आन्सर दिलं. नंतर अस्मितने दिलं. व्हेरी गुड. अथर व्हेरी गुड. छान. 2 आहे बघा बेटा. ही 1 डॉल आणि ही दुसरी डॉल. व्हेरी गुड. सगळ्यांनी आता आन्सर देत आहे. 2 डॉल आहे याच्यामध्ये. 2 डॉल आहे. मग आपण पहिल्या पिक्चर मध्ये काय लिहिणार आहे? 2 डॉल. फर्स्ट याच्यामध्ये 2 डॉल लिहिणार आहे. व्हेरी गुड. इथे 2 नंबर लिहायचा आहे डॉलच्या याच्यामध्ये. 2 नंबर लिहा सगळ्यांनी. व्हेरी गुड. छान. आलं सगळ्यांना समजलंय. व्हेरी गुड. डॉल आहे 2. 1 दिस आणि दिस. 2 डॉल्स आहेत. ही एक डॉल आहे. हो बेटा व्हेरी गुड. हा छान. ही एक डॉल आहे आणि ही एक डॉल आहे. 2 डॉल्स आहेत. या 2 डॉल पण काउंट करून लिहिल्या 2. ओके. आता सेकंड त्यांनी विचारलेली आहे वस्तू बॅग. किती बॅग्स आहे याच्यामध्ये? बॅग किती आहेत काउंट करा आणि लिहा. बॅग. 2 आदित्य. शुभ्रा बरोबर आहे. गार्गी व्हेरी गुड. अथर्व ओके व्हेरी गुड. छान. 2 आहे बेटा. 1 नाही आहे. ही 1 आणि ही सेकंड. बरोबर ऑब्झर्व करायचं. 1 आहे का? नाही आहे. ही एक आहे आणि ही एक ओपन केलेली आहे. 2 बॅग आहेत बेटा. 2 bags. There are 2 bags in this picture. There are 2 bags in this picture. This one and this is the second. या 2 bags आहेत इथे. 2 bags. There are 2 bags in this picture. 1 नाही. 2 आहेत. 2 bags. 1 and 2. This is 1. This is 2. Second. It means second. 2 bags आहेत. लक्षात ठेवा. Very good. आता या पिक्चर मध्ये तुम्हाला काउंट करायचे आहेत पेन्सिल. पहा व्यवस्थित आणि काउंट करा. पेन्सिल किती दिसतात तुम्हाला? बरोबर बघा. किती पेन्सिल्स आहेत? हाऊ मेनी पेन्सिल्स देअर आर? टाका चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी पटापट. हाऊ मेनी पेन्सिल्स देअर आर? 3. Okay, very good. Very good. 3. Very good. Chan. 3 pencils. There are 3 pencils. There are 3 pencils. In this last column, you have to write 3. या बॉक्स मध्ये तुम्हाला 3 लिहायचे आहेत. पेन्सिलच्या पुढे 3 लिहायचे आहेत. सगळ्यांनी लिहा. आपल्या सोबत लिहा बेटा. पेन्सिलच्या पुढे 3 लिहा. पेन्सिलने लिहायचं आहे. आपल्या बुक मध्ये पण पेनाने लिहिणार नाही कोणी. पेनाने खराब नाही करायची. 3 लिहा. ओके. पेन्सिल 3 झाल्या. कार किती आहेत काउंट करा. कार पाहायच्या मध्ये किती आहेत कार मोजा. तुमच्या बुक मध्ये पहा. कार किती आहेत? कार काउंट करा. कार मोजले. हो काउंट करून घेऊ बेटा. ओके छान. 1 2 3 4 and 5. व्हेरी गुड. छान. 5 कार आहेत. 5 कार. 8 5. व्हेरी गुड. 5 cars. 1 2 3 4 and 5. ओके. कारच्या याच्यामध्ये लिहायचे 5. खाली कारच्या कॉलमच्या पुढे 5 लिहायचे. नंतर पुढचं विचारले त्याने बॉल. बॉल किती आहेत पिक्चर्स मध्ये काउंट करा. बॉल. व्हेरी गुड. 4. 4.
4. Okay, very good. 4. 1, 2, 3, and 4. There are 4 balls. 1, 2, 3, and 4. 4 balls. Okay, very good. Turn. 4 balls. Nantar, bat. How many bats in this picture? 1. Very good. 1. There. Very good. There is 1 bat in this picture. There is 1 bat in this picture. या पिक्चर मध्ये एकच बॅट आहे. व्हेरी गुड. 1. छान. सगळ्यांनी व्यवस्थित आन्सर दिले, करेक्ट आन्सर दिलेले आहे. हे सगळं बुक मध्ये कंप्लीट करायचं. बॉल किती आहेत ते पाहायचे. 4 आहेत. कार किती आहेत? 5. कार 5 लिहायच्या. याप्रमाणे कंप्लीट करायचं आहे. 2, बॅग 2 आहे, पेन्सिल 3 आहे, कार 5 आहेत, बॉल 4 आहेत आणि बॅट 1 आहे. याप्रमाणे हे पेज कंप्लीट करायचं आहे मॅथ्सचं तुम्हाला. नंतर बॅक साइडने बघा, इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ झिरो. झिरोचं इंट्रोडक्शन आपल्याला घ्यायचं आहे. काय म्हटलंय बघा, फर्स्ट पिक्चर मध्ये काय दिसलेलं आहे आपल्याला? हाऊ मेनी पॅसेंजर्स आर वेटिंग फॉर अ बस. बस साठी आपल्याला किती पॅसेंजर वेटिंग करताना दिसत आहे? किती पॅसेंजर आहे बस? 2, 3, 4. व्हेरी गुड. 4 पॅसेंजर्स आहेत. आता दुसरा पिक्चर बघा, दुसऱ्या पिक्चर मध्ये किती पॅसेंजर राहिले? बस मध्ये बसून गेले सगळे. किती राहिले पॅसेंजर? 0. इथे लिहायचं मग 0. एकही पॅसेंजर नाहीये, 0 आहे. मग आपण इथे 0 लिहिणार. 0 पॅसेंजर उरले. सगळे पॅसेंजर बस मध्ये बसून निघून गेले. सेकंड पिक्चर मध्ये बघा, सगळे पॅसेंजर बस मध्ये बसले आणि गेले. सो देर आर 0 पॅसेंजर. इट मीन्स 0 पॅसेंजर. 0 पॅसेंजर वेंट इन द बस. 4 पॅसेंजर्स गेले, इथे 0 राहिले. सॉरी, इथे 4 आहे, इथे 4 लिहायचंय. एक मिनिट, चुकलं माझं, लक्ष द्या. इथे 4 लिहायचे. काय मित्रांनी? पॅसेंजर वेंट इन द बस. किती पॅसेंजर गेले? 4 पॅसेंजर गेले. इथे 4 लिहायचं बेटा. थोडं चुकलं इथे, लक्ष द्या. इथे 4 पॅसेंजर. किती बसून गेले त्याच्यामध्ये? 4 पॅसेंजर. 4च्या 4ही पॅसेंजर त्या याच्यामध्ये बसमध्ये बसून गेले आणि इथे उरले किती? 0 पॅसेंजर्स रिमेन. व्हेरी गुड. एकही पॅसेंजर उरलेला नाही. 0 पॅसेंजर. 4 पॅसेंजर बसून गेले आणि एकही पॅसेंजर उरला नाही. व्हेरी गुड. आता खाली बघा, देर आर 5 लड्डूज. इथे बघा 5 आहे. 1, 2, 3, 4, 5. देर आर 5 लड्डूज इन अ प्लेट, व्हाईट प्लेट. द व्हाईट डिश हॅज 5 लड्डूज. व्हाईट डिश मध्ये किती आहे? ही व्हाईट डिश आहे. व्हाईट डिश मध्ये 5 लड्डू आहे. व्हाईट डिश मध्ये 5 लड्डूज आहे. आणि पिंक डिश हॅज नो लड्डूज. इट मीन्स देर आर डॅश लड्डूज. याच्यामध्ये पिंक डिश मध्ये काहीच लड्डू नाहीये. म्हणजे या डिश मध्ये किती लड्डू आहेत? काहीच नाहीये ना, एकही लड्डू नाही पिंक डिश मध्ये. व्हाईट डिश मध्ये 5 लड्डूज आहे, पण पिंक कलरच्या डिश मध्ये एक सुद्धा लड्डू नाही. सो देर आर 0 लड्डूज. तिथे 0 लड्डूज आहे. पिंक डिश मध्ये 0 लड्डू आहे. 0 मीन्स नथिंग. 0 म्हणजे काहीच नाही. जेव्हा सगळे संपून गेले, इथे एकही लड्डू नाही म्हणजे काहीच नाहीये. काहीच नाही म्हणजे 0 आहे. इथे पण एकही पॅसेंजर राहिला नाही. 4चे 4 पॅसेंजर बस मध्ये दिसत होते. 4ही पॅसेंजर निघून गेले. म्हणून इथे किती पॅसेंजर राहिले? 0. 0 म्हणजे काहीच नाही. लक्षात ठेवा, हे दोन्ही पेज आपल्या कॉपी मध्ये पूर्ण करायचे. 20 आणि 21 मध्ये. ज्यांच्याकडे बुक्स असेल त्यांनी बुक्स मध्ये कम्प्लीट करा आणि कॉपी असेल त्यांनी कॉपी मध्ये पूर्ण करायचे. असेल तर मी याचे फोटो काढून पाठवतो. हे सेंटेन्स लिहा याच्यामध्ये कॉपी मध्ये आणि हे शेवटचं. हे झालं मॅथ्सचं. आता आपण काढणार आहे मराठी.
सॉरी मराठी नाही, ईव्हीएस समजून सांगतोय. फोटो पाठवतो बेटा, ईव्हीएस चा बुक नसेल तर फोटो काढून पाठवतो, काळजी करू नका. ईव्हीएस सेकंड नंबरचा लेसन शिकून घेऊ आपण आज. ईव्हीएस चा पेज नंबर 8 आहे. लक्ष द्या, बुक नसेल तर बुक मध्ये इकडे पहा, मी स्क्रीनवर बुक दाखवतो तुम्हाला, लक्ष द्यायचं आहे. रीड करतोय, काय रीड करतोय ते पहा सगळ्यांनी. लाईन्स वर बोट ठेवा तुमच्या बुक्स मध्ये. मी वाचतोय आता एक एक. तुमच्या बुक्स मध्ये तुम्ही लाईन्स वर बोट ठेवायचे, इकडे पाहून, माझ्या बुक कडे पाहून. फर्स्ट वाचतोय, लक्ष द्या. द हेड कन्सिस्ट ऑफ हेअर. मागच्या आपण लेसन मध्ये बघितलं की हेड वर हेअर असतात. हेअर कन्सिस्ट म्हणजे असणे. हेअर खूप सारे हेअर असतात डोक्यांवर, बघा चित्रामध्ये दिसते आहे. फोरहेड, आईज, इयर्स, नोज अँड द माउथ. हेडला काय काय असते पार्ट्स हेडचे? हेअर, फोरहेड, आईज, इयर्स, नोज अँड द माउथ. हे सगळे या चेहऱ्यावर असतात. सेकंड काय म्हटलंय? द आईज, नोज, इयर अँड माउथ आर पार्ट्स ऑफ द फेस. काय म्हटलंय? फेसचे पार्ट कोणकोणते दिले यांनी? आईज, नोज, इयर्स अँड माउथ आर पार्ट्स ऑफ फेस. फेसचे पार्ट आहेत सगळे. आईज, इयर, नोज, माउथ हे सगळे फेसचे पार्ट आहे. आणि फोरहेड, फोरहेड म्हणजे हे, लक्षात ठेवा. फोरहेड आपलं समोरचं डोकं, याला फोरहेड म्हणतात. आणि हेअर हे सगळं मिळून आपला हेड होते. नेक्स्ट बघा, पुढच्या पिक्चर मध्ये काय सांगितलेलं आहे? द नेक जॉईंट्स द हेड टू द रेस्ट ऑफ द बॉडी. नेक काय करते? हेडला जॉईन करते, बाकीच्या बॉडी सोबत जॉईन करायचं काम करते नेक. हेडला नेक सोबत जॉईंट, नेकनी बाकीच्या बॉडीच्या पार्ट्सला जॉईंट करते. इट हेल्प अस टू टर्न अवर हेड फ्रॉम वन साइड टू अदर साइड. आपल्याला मान काय मदत करते? एका बाजून दुसऱ्या बाजूला मान वळवायला मदत करते. आपण ज्यावेळेस मान वळवतो, बघा मान वळवून पहा, तुम्हाला मदत कोण करते? मान. मानेमुळे तुम्ही तुमचा चेहरा पूर्ण हलवू शकता, इकडे पाहू शकता, तिकडे पाहू शकता. टर्न करून पहा हेड तुमचं, हेड इकडे तिकडे करून पहा, गोल फिरून पहा, आहे ना? कोण मदत करते तुम्हाला? नेक. हा, नेक मदत करते आपल्याला. ही काय करते? नेक मदत करते, हेल्प करते आपला हेड हलवायला, टर्न करायला. नेक मदत करते आणि बाकीच्या हेडला आणि बॉडीला जोडायचं काम सुद्धा नेक करते. नेक्स्ट काय, पुढचं काय सांगितलेलं आहे? चेस्ट, छाती. आपली छाती काय काय करते? छाती का बरं महत्वाची आहे? इथे वाचणार आहे आता, बघा आपण. वी ब्रीथ इन एअर थ्रू आउट द नोज. नोज मधून आपण ब्रीथ म्हणजे श्वास घेतो. ब्रीथ म्हणजे श्वास, आपण श्वास घेतो नोज मधून, नाकामधून श्वास घेतो, आहे ना? सगळे घेऊन पहा, श्वास आपण कुठून घेतो? नाकामधून. द एअर गोज इन टू द चेस्ट. आपण ज्यावेळेस नाकातून श्वास घेतो, कुठे जातो? पहा बरं तो श्वास. श्वास घेऊन पहा सगळ्यांनी. छाती फुगते का पहा बरं तुमची? छाती फुगते का? छातीवर हात ठेवून पहा बरं. श्वास घेताना छातीवर हात ठेवून बघा, चोऱ्याचा श्वास घेऊन पहा. छाती फुगते आहे? फुगत आहे की नाही? आहे ना? हा, चेस्ट आपली फुगते. आपण ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस चेस्ट मध्ये ती हवा जाते. वी ब्रीथ आउट एअर फ्रॉम द चेस्ट थ्रू आउट अवर नोज. आणि चेस्ट मधून हवा पूर्ण नाकातून पुन्हा वापस जाते. ज्यावेळेस आपण सोडतो श्वास त्यावेळेस पुन्हा ती नाकाच्या बाहेर जाते. द ऍक्शन ऑफ ब्रीदिंग इन द ब्रीदिंग आउट एअर टेक प्लेस कंटिन्युअसली. ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट, श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही ऍक्शन आपली कंटिन्यू चालू राहते. आपण श्वास नाही घेतला तर जिवंत राहू शकणार नाही. म्हणून बघा, सगळे आपले श्वास आपण कंटिन्यू घेत राहतो. श्वास घेतो आणि सोडतो. छातीवर हात ठेवून पहा, श्वास घेताना छाती थोडीशी फुगते आणि ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस श्वास आपला बाहेर जातो. ब्रीथ इन म्हणजे श्वास घेणे, ब्रीथ आउट, ब्रीथ इन म्हणजे श्वास घेणे, ब्रीदिंग आउट म्हणजे श्वास सोडणे. ज्यावेळेस श्वास घेतो आणि सोडतो आपल्या छातीमधून बघा आपल्या छातीचा आकार कमी जास्त होतो. करून पाहणं येतं, समजतं की नाही? बघा,
श्वास घ्यायचा जोरात आणि सोडायचा, तेव्हा आपली छाती आधी मोठी होते आणि नंतर लहान होते पुन्हा. म्हणून म्हटलंय ब्रीदिंग आणि ब्रीद आउट. हे कंटिन्युअस असते, कधीच थांबत नाही. ते कंटिन्यू सुरू आहे म्हणून आपण जिवंत आहे. जर आपण आपला श्वास नाही घेतला तर आपण जिवंत राहू शकत नाही. नेक्स्ट आहे स्टमक. खालचं बघा स्टमक. स्टमक विषयी काय माहिती दिली आहे? स्टमक विषयी द फूड विच वी टेक इन, जे आपण फूड घेतो, फूड खातो, थ्रू आउट द माउथ, तोंडातून जे जे आपण फूड घेतो, एंटर द स्टमक, जे जे आपण तोंडातून फूड घेतो ते सगळं स्टमक मध्ये जातं, आपल्या पोटामध्ये जातं, आहे ना? तुम्ही सगळे घेता की नाही? खाल्लेलं अन्न कुठे जातं? आपल्या पोटामध्ये, आहे ना? पोटामध्ये जातं की नाही? हा, सगळं पोटामध्ये जातं. बघा, चार बॉडी पार्टचं नाव माहिती मिळवली. हेड, नंतर नेक, नंतर चेस्ट आणि सगळ्यात खाली आहे स्टमक. अशा आपण 4 पार्टची नाव माहिती मिळवली या पेजवर. बॅक पेजवर काय माहिती दिलेली आहे बघा? आर्म. मागच्या पेज धड्यामध्ये थोडीशी माहिती दिली, याच्यामध्ये जास्त माहिती दिली त्यांनी आर्म विषयी. द आर्म बेंड ऍट द एल्बो. या एल्बो जवळ आर्म बेंड होते. आर्म पाहून तुमचा हात सरळ करा आणि पहा असा घडी होते की नाही, आपला जो हात असा घडी होतो की नाही इथून, या एल्बो पासून, एल्बो म्हणजे आपला हाताचा कोपरा, पहा तिथून असा बेंड करून पहा, होतो बेंड, घडी होते ना तिथून, हात असा करून पहा, होतो ना बेंड. एल्बो पासून इथून आपला हात फोल्ड होतो, बेंड होतो. हा, होतो की नाही बेंड? हा, आणि पुढे काय म्हटलेलं आहे? द रिस्ट. एल्बो आणि रिस्ट, या एल्बो आणि रिस्ट हे 2 आर्मचे महत्वाचे पार्ट्स आहेत. ही रिस्ट आणि हा एल्बो. एल्बो म्हणजे हाताचा कोपरा आपला. अवर फिंगर बेंड्स टू. आपले बोट सुद्धा, फिंगर सुद्धा बेंड होतात, है ना? पहा, बोट पण बेंड होतात, है की नाही? बोट पण फोल्ड होतात, बेंड होतात. फिंगर्स बेंड टू, फिंगर सुद्धा बेंड होतात. दॅट इज वाय वी आर एबल टू वर्क अवर हँड. आणि म्हणूनच आपण आपले काम सगळे करू शकतो. आपले बोट फोल्ड होतात, आपला एल्बो फोल्ड होते, म्हणून आपण काम करू शकतो. जर आपला हातच फोल्ड झाला नसता तर आपण कुठलंच काम नाही करू शकलो असतो. तुमचे बोटच फोल्ड झाले नसते तर आपण पुस्तक उचलू शकलो असतो का? नाही. असं करू शकलो असतो का? आपले बोट फोल्ड होतात, पुस्तक आपण असं पकडून उचलू शकतो. बोट फोल्ड होतात आणि एल्बो फोल्ड होते. आपला हा जो कोपरा आहे हाताचा तो पण फोल्ड होतो, म्हणून आपण आपले काम करू शकतो सगळे, है ना? नेक्स्ट पहा, शेवटचा आहे त्यांनी पार्ट सांगितलेला आहे लेग्स. लेग्स मध्ये काय सांगितलेलं आहे? अवर लेग बेंड ऍट द नीज. या नीज जवळ, गुडघ्याजवळ आपला पाय फोल्ड होतो. पहा सगळ्यांनी, पाय फोल्ड होतो की नाही? या गुडघ्याजवळ पाय फोल्ड होतो की नाही? अँड अँकल, अँकल जवळ पण खालची जी टाच आहे इथे पण पाय फोल्ड होतो, वर खाली करू शकतो. इथे पण फोल्ड होतो पाय, गुडघ्याजवळ फोल्ड होतो आणि खाली पण, इथे पण पाय फोल्ड, असं मागे पुढे करू शकतो आपण, असा असा करू शकतो पाय. इथे पण बेंड करू शकतो, आहे की नाही? होते ना पाय, इथून फोल्ड, इथे पण होतो आणि इथे पण फोल्ड होतो. हा, पुढे काय म्हटलं बघा? टोज ऑफ द फीट कॅन बेंड टू. टोज, टोज म्हणजे बोट, बोट पण फोल्ड होतात, थोडे थोडे असे फोल्ड होतात, हलकेसे फोल्ड होतात बोट. पायाची बोट पण, टोज म्हणजे पायाची बोट पण फोल्ड होतात थोडे थोडे. दॅट इज वाय वी आर एबल टू मूव्ह अबाउट फ्रीली. म्हणून आपण फ्रीली मूव्ह शकतो. नी, इथे आपला फोल्ड होते पाय, खाली इथे फोल्ड होतो आणि बोट पण थोडेफार फोल्ड होतात. या गोष्टीमुळे आपण इकडे तिकडे चालू शकतो फ्रीली. या बोटांमुळे आपली जमिनीवर पक्की पकड राहते. या बोटांमुळे बोट फोल्ड होतात थोडे थोडे, त्याच्यामुळे आपली पक्की जमिनीवर ग्रीप राहते. आणि हे पाय फोल्ड होतात इथून आणि इथून पण फोल्ड होतात, म्हणून आपण चालू शकतो. बघा, इथे पीठला आणि इथे नीला, दोन्ही ठिकाणी फोल्ड होतो म्हणून आपले पाय चालू शकतात नीट. पुढे काय म्हटलंय? वी कॅन वॉक, जम्प, रन अँड होप. आपण चालू शकतो, वॉक म्हणजे चालणे, वी कॅन वॉक, जम्प, जम्प म्हणजे उडी मारणे, रन धावू शकतो, अँड होप, होप म्हणजे काय होते रे? होप कोणाला शब्द माहिती आहे? होप
कोण करते होप? रॅबिट करते होप. सांगा होप म्हणजे माहितीये कोणाला होप? नाही. अशी उडी मारतो. तशी उडी आपण मारू शकतो आहे की नाही? तुम्ही मारता कधी कधी उडी बाहेर गेला की तुम्हाला खूप मस्त्या करायच्या तुम्ही पटकन अशी सशासारखी उडी मारता आहे की नाही? होप करता. होप म्हणजे उडी मारणे सशासारखं. तसा एका ठिकाणी पटकन अशी उडी मारतो, लगेच उडी अशी मारतो. तसा उडी आपण मारतो पुष्कळ वेळा घरी मस्त्या करताना आहे ना. तसाच होप म्हणतात त्याला. विथ अवर लेग्स आणि याच्या पायामुळे आपण तशी उडी सुद्धा मारू शकतो. दोन्ही पाया असे असे उडी मारू शकतो पटकन आहे की नाही? हे कशामुळे होते? या पायांमुळे. पायांचे हे जे आहेत नी आहे, नंतर इथे आपलं अँकल आहे, टोज आहे, हे टोज आहे, अँकल आहे, नी आहे. याच्यामुळे आपण आपले पाय वेगवेगळ्या दिशेने फोल्ड करू शकतो आणि चालू शकतो, धावू शकतो, उड्या मारू शकतो. अशा सगळ्या गोष्टी आपण या पायाच्यामुळे करू शकतो. आता शेवटची एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. रिमेंबर ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी आर इम्पॉर्टंट. आपल्या बॉडीचे सगळे पार्ट्स कसे आहे? इम्पॉर्टंट. इच पार्ट हॅज सम वर्क टू डू. सगळे आपल्या शरीराचे पार्ट्स महत्वाचे आहे. एकही पार्ट आपला नसेल तर आपण व्यवस्थित काम करू शकत नाही. आणि काय म्हटलेलं आहे? इच पार्ट हॅज सम वर्क टू डू. प्रत्येक पार्टला काही ना काही काम दिलं आहे. हाताला वेगळं काम दिलं आहे, पायाला काम वेगळं दिलं आहे, मानेला काम वेगळं आहे, तुमच्या तोंडाला काम वेगळं दिलं आहे, पोटाचं काम वेगळं आहे. प्रत्येक पार्टचं काम कसं आहे? वेगवेगळं आहे. इच पार्ट हॅज सम वर्क. प्रत्येकाला काही ना काही काम दिलेलं आहे. प्रत्येक बॉडीचे पार्ट्स काही ना काही काम करतात, म्हणून आपण फ्रीली वागू शकतो. जर एखाद्या बॉडीचा पार्ट जर नसेल व्यवस्थित तर आपण नीट काम करू शकणार नाही. म्हणून म्हटलं इथे ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी आर इम्पॉर्टंट. प्रत्येक बॉडीचे पार्ट इम्पॉर्टंट आहे, महत्वाचे आहे. इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे आहे. समजला का धडा सगळ्यांना हा? कोणाला काही हा. आता या धड्याचे मी फोटोज काढून पाठवतो आणि व्हिडिओ पण तयार केलेला आहे. दोन्ही पाठवतो. तुम्ही पाहायचा नीट आणि तसं वाचायचा प्रयत्न करायचा. 2 लाईन 3 लाईन तुम्हाला जेवढ्या वाचता आल्या तेवढ्या वाचायच्या लाईन्स याच्या आणि त्या वाचून ग्रुपवर पाठवायच्या. प्रयत्न करायचा बेटा, चुकलं तरी चालेल पण व्हिडिओ पाहून तुम्ही प्रयत्न करायचा. किती लाईन्स तुम्हाला वाचता येतात वाचायच्या आणि त्या ग्रुपवर ऑडिओ करून पाठवायच्या. जशा आपण मराठीचं वाचन पुस्तकाचं वाचन करतो तसं या EVS बुक सुद्धा वाचन करायचं आहे. आणि नसेल समजलं, एखादा शब्द नाही कळाला तर आपला व्हिडिओ पाहायचा. व्हिडिओ मध्ये सरांनी त्या शब्दाचं उच्चारण कसं केलं ते पाहायचा. व्हिडिओ पण पाठवतो रोज. आपला जो क्लास झाला असतो तो व्हिडिओ पण सेंड करतो. व्हिडिओ सुद्धा पाहायचा की सरांनी कसं वाचलं. एखादा शब्द नाही समजला आईला विचारायचं, ताईला विचारायचं, दादाला विचारायचं. करतात तुम्हाला मदत. कोणी मदत केली तर आपला व्हिडिओ पाहून घ्यायचा. हा व्हिडिओ बघितला तुम्हाला समजेल की सरांनी कसं उच्चारण केलं. कळलं ना? चला बेटा, संवाद हा भेटूया उद्या. ओके. चला बाय. बाय.